चला, इथे मी पनीर बनवत आहे. ही पनीर मी खूप कमी मागवलं, कारण 2-3च माणसाचं जेवण बनवायचं म्हणून मी पनीर कमी मागवलं. इथे मी गॅसवरच कांदा भाजून घेतलेला आहो. इथे लसूण घेतलं, इथे आलं घेतलं, इथे तिखट झणझणीत मिरच्या घेतली, इथे एक टमाटर घेतलं. इथे मी 10-12 काजू भिजून घेतलं होतं. त्याला बारीक सगळ्याला मिक्सरमध्ये करून घेते. सगळं एकत्र टाकून घेतलेलं होतं. याला बारीक करून घेते. आता कढईमध्ये मी तेल टाकून घेते आणि तेल गरम होऊ देते. कांदा गॅसवर भाजल्याने भाजीमध्ये खूप जास्त चव येते, मटणासारखी चव येते. जे आपण बारीक केलेलं मसाला सगळं आता तेलामध्ये परतून घेते. मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून खवळून घेतलं. कशाला फेकायचं, सगळं मागाचं आहे. कांदा टमॅटो आपण गॅसवर भाजू, चुलीवर भाजू, खूप चांगली चव येते. पण सगळं त्या गॅसवर चुलीवर भाजण्याने त्याची चव जरा वेगळी देते. कलर थोडंसं तुम्हाला काळं काळं दिसत असेल, आपण गॅसवर कांदा भाजलो ना म्हणून कलर काळं दिसतो. आता याच्यामध्ये आपले सगळे सुके मसाले टाकून घेते आणि तेलामध्ये परतून घेते. आता आपलं तेल सोडलेलं आहे, याच्यामध्ये आपण पनीर मिक्स करून घेऊ. झाली आपली भाजी एकदम धाब्यासारखी सुकी.